नमस्कार. आज आपण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतला एक असा किस्सा ऐकणार आहोत जो सहसा चर्चेला जात नाही. हो, आणि हा किस्सा खूप रंजक आहे. 80च्या दशकातला आहे बहुतेक, मुंबईतला. अगदी 1980च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. तेव्हा पवारसाहेब राजकारणात अगदी वेगाने पुढे येत होते. आणि हा किस्सा महत्वाचा यासाठी वाटतो कारण एका मोठ्या नेत्यानं लोकांमध्ये थेट मिसळण्याचा काय म्हणतात त्याला, एक वेगळाच मार्ग निवडला होता. बरोबर. म्हणजे सुरक्षा नाही, काही नाही, ओळख लपवून थेट लोकांमध्ये जाणं. त्या काळात हे खरंच म्हणजे धाडसाचंच म्हणावं लागेल. हो ना? तर झालं असं की पवारांनी ठरवलं की आपण लोकलने प्रवास करायचा, गुप्तपणे. अच्छा, म्हणजे कुणालाही कल्पना न देता? अजिबात नाही. स्रोतांनुसार त्यांचा उद्देश होता की सामान्य लोकांच्या भावना काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे थेट त्यांच्याच तोंडून ऐकायचं. म्हणजे कुठलाही सरकारी अहवाल किंवा कार्यकर्त्यांचा फीडबॅक नाही, थेट जनतेच्या आवार. अगदी. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, साधा शर्ट पॅन्ट घातला, गळ्यात एक साधी कापडी पिशवी आणि डोक्यावर टोपी, म्हणजे कोणी ओळखू नये. बरं, एकदम सामान्य माणसासारखा वेश. हो. आणि मग ते दादर स्टेशनवर गेले आणि तिथून कल्याणला जाणारी लोकल पकडली. दादर कल्याण लोकल म्हणजे गर्दीची वेळ असणार. अर्थातच. आणि मग ते गर्दीत बसून लोकांच्या फक्त गप्पा ऐकत होते. म्हणजे महागाईबद्दल काय बोलतायत, पाणी टंचाई, रोजच्या जगण्यातल्या अडचणी. ही माहिती मिळवण्याची किती जमिनीवरची पद्धत आहे पहा. म्हणजे कुठल्याही सर्वेक्षणापेक्षा जास्त खरं चित्र समोर येऊ शकतं. बरोबर. आणि याच प्रवासात एक गंमत झाली. काय झालं? त्यांच्याजवळ एक साधारण वृद्ध गृहस्थ बसले होते. ते आपल्या शेजारच्या माणसाला बोलता बोलता म्हणाले, "ओ, हे नेते लोक काय आपल्यासारखं लोकलनं फिरणार आहेत? त्यांना काय कळणार आपलं दुःख? ते तर एसी गाडीतून फिरतात." अगदी नेहमीचा सूर. म्हणजे लोकांच्या मनात व्यवस्थेबद्दल, नेत्यांबद्दल जो एक विचार असतो, त्याची ही प्रतिक्रिया. हो.